वसईत वनपाल आणि वनरक्षक लाच घेताना रंगेहात पकडले। पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई। वनरक्षक पन्नालाल बेलदार वय वर्ष 35 आणि वनपाल पंकज सनेर वय वर्ष 45 अशी अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत। वन विभागाच्या वसई गोखिवरे रेंज नाका वाघराळ बीट परिमंडळ कार्यालयातील वनपाल आणि वनरक्षक या दोन कर्मचाऱ्यांना 1,30,000च्या लाच प्रकरणी पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली। गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली। वनरक्षक पन्नालाल बेलदार वय वर्ष 35 आणि वनपाल पंकज सनेर वय वर्ष 45 अशी अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत। तक्रारदार यांच्या मालकीची मुंबई अहमदाबाद महामार्गावर समांतर चाळ आहे। सदर चाळीतील खोल्यांना महामार्गाच्या विरुद्ध बाजूने दरवाजे आहेत। तक्रारदार यांनी या चाळीतील खोल्यांना येण्या जाण्याच्या सोयीसाठी महामार्गाच्या दिशेने दरवाजा काढण्याचे काम सुरू केले होते। यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तक्रारदाराला कार्यालयात बोलावून महामार्गाची बाजू ही वन विभागाची हद्द असून त्या बाजूला दरवाजे काढले असल्याने त्यांना वन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल अशी धमकी दिली। त्यावेळी तक्रारदाराने कारवाई न करण्याची विनंती केली। त्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी प्रत्येक खोलीमागे 80,000 रुपये अशी 3 खोल्यांसाठी लाचेची मागणी केली। कारवाई टाळण्यासाठी तक्रारदाराने या रकमेपैकी 90,000 रुपये 16 सप्टेंबरला दिले। उर्वरित पैशांसाठी 25 सप्टेंबरपर्यंत मुदत मागितली होती। मात्र वन कर्मचाऱ्यांनी पैशांसाठी तगादा लावल्याने तक्रारदाराने पालघरच्या लाचलुचपत विभागात तक्रार केली। या तक्रारीनंतर लाचलुचपत विभागाने गोखिवरेच्या रेंज नाका येथील वन विभागाच्या कार्यालयात सापळा रचून वनरक्षक पन्नालाल याला 40,000ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडला। त्यानंतर वनपाल पंकज सनेर यालाही अटक केली। पडताळणीत दोघांनी 90,000 रुपये स्वीकारले असून उर्वरित रक्कम तडजोडीअंती 1,30,000 रुपयांची मागणी केल्याचं स्पष्ट झालं असल्याची माहिती पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस उपअधीक्षक हर्षल चव्हाण यांनी सांगितलंय। या प्रकरणी वालू पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे।